जय किसान. मी सुनील देवरे, कृषी मित्र. तर आज आपण आलेलो आहोत टोनगाव या गावाला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टोनगाव. तर सगळ्यात प्रथम कापूस लागवड करत असताना आणि कापूस लागवड केल्याच्या नंतर 80 ते 90 दिवसानंतर जे शेतकऱ्याला जी समस्या आहे की शेंडा खुडणे, शेंडा खोडायची एक चांगली पद्धत, योग्य पद्धत कशी आहे, तर आपण आज ही शेतकऱ्यांसमोर ही मांडणार आहे की बा कापूस या पिकाचा शेंडा हा कधी खुडला पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या स्टेजला आणि कसा खुडला पाहिजे. तर सगळ्यात पहिले कापूस या पिकाचा शेंडा खोडायचा जो अंतर, म्हणजे ज्यावेळेस त्याचं अंतर दाट व्हायच्या अगोदर त्याचनंतर त्याला माल पाहिजे. जर समजा 40-45 बोंड जर चांगल्या प्रकारे बनलेले झाडाला, तर त्यावेळेस आपण शेंडा खोडू शकतो. आणि शेंडा खोडायची जी योग्य पद्धत आहे, आता शेंडा खोडत असताना आपण आता शेंडा खोडत असताना शेतकरी मित्र काय करतात की शेंडा असा इथून खोडतात, असा खोडतात. आता ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. शेंडा खोडत असताना इथून न खोडता शेंडा हा इथून कट झाला पाहिजे. जिथून ज्यावेळेस कट होईल, तर ह्या वेळेस काय होईल की इथून त्याला ब्रँचेस निघतील. अशा ब्रँचेस निघाल्याच्या नंतर तिथं आपल्याला एक्स्ट्रा आणखी जो माल मिळणार आहे. कारण की या झाडाचं जे अंतर दोन इथलं वरती अंतर, हा स्पेस चांगल्या प्रकारे होणार. 10 ते 15 बोंड वरच्या साईडला आपल्याला चांगल्या साईजचे मिळू शकतात. आता हे बघू शकतो आपण. त्यानंतर खुडत असताना काय करायचं आहे की कटकन आवाज आला पाहिजे. आता हा खुडला आपण, कटकन जर आवाज आला तर समजून घ्यायचं की ते परिपक्व झालेल्या ठिकाणून नाही खुडलंय. आता इथं बी आपण तुम्हाला एकदा दाखवतो. एकदम कवडीची साईज आहे, तर इथून खोडायचं आहे. आता इथून खोडल्याच्या नंतर काय होईल की इथून त्याला ब्रँचेस निघणार आहे. बऱ्याच वेळेस खोडत असताना आपण जरा इथून कट केला, तर कट केल्याच्या नंतर आपण तो चुकीचा पद्धत आहे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा प्रयोग आपल्या शेतामध्ये एकदा करून बघावा. निश्चितच त्यांचं उत्पादन चांगलं वाढणार आहे. की नवीन तंत्रज्ञानानुसार आपण कापूस या पिकाचं उत्पादन वाढू शकतो, हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद.